पहिला जो मगाचा आपला भाग होता मराठीचा, तर त्याच्यात आपण मराठीचं विश्लेषण पाहिलेलं आहे आणि ह्या भागामध्ये आता आपल्याला इंग्लिश जो आहे तर त्या इंग्लिशचं विश्लेषण करायचं आहे. थोडा आवाज कमी येतोय त्यामुळे. सो बघा, पहिला जो प्रश्न आहे याच्यामध्ये सांगितलंय पिक आउट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन केलेला आहे नॅरो मार्जिन. सो नॅरो मार्जिनचा अंडरलाईन जो वर्ड आहे नॅरो मार्जिन, त्याचं सिनोनिम विचारलंय, समान अर्थाचा शब्द विचारलाय. सो नॅरो मार्जिन म्हणजे काय? खूपच कमी फरकाने, खूपच कमी फरकाने, म्हणून त्याचं उत्तर काय आहे? डिफरन्स आहे. आता एज म्हणजे काय रे? तर एज म्हणजे एक तर कडा आहे किंवा एज म्हणजे अगदीच काटोकाट. एज म्हणजे काय? काटोकाट. त्याचबरोबर स्कोप म्हणजे एखाद्या गोष्टीला काहीतरी त्या ठिकाणी वाव असणं, त्याला आपण स्कोप असं म्हणतो. स्पेस म्हणजे काय? तर अंतर. स्पेस म्हणजे काय? अंतर. आणि डिफरन्स म्हणजे काय? खूपच कमी फरकाने. इथल्या या वाक्यानुसार याचा अर्थ आहे खूपच कमी फरकाने. एवढं लक्षात ठेवा. आता काही आपण या ठिकाणी सिनोनिम्स जे आहेत तर ते महत्त्वाचे सिनोनिम्स मी घेतलेत बघा. रॅटिफाय करणं, तर रॅटिफाय जे आहे तर रॅटिफायचा समान अर्थाचा शब्द आहे. तर रॅटिफाय हा जो शब्द आहे, रॅटिफायचा समान अर्थाचा शब्द आहे कन्सेंट. आपण कन्सेंट फॉर्म भरतो माहिती आहे. आपण जर पालक असू तर आपल्याला जर मुलांना कुठे सहलीला वगैरे पाठवायचं असेल किंवा काय, आपल्याला जर आपल्या काय म्हणतो बरं आपण त्याला, आपल्या जबाबदारीवर आपण ती गोष्ट करतो म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? कन्सेंट म्हणतो, की आमची याला सहमती आहे, आमची याला सहमती आहे, यालाच आपण कन्सेंट असं म्हणतो. त्यालाच समानार्थाचा शब्द आहे रॅटिफाय करणं. रॅटिफाय करणं म्हणजे काय? ॲग्रीमेंट करणं, करार करणं. ह्याला काय म्हणायचं? रॅटिफाय म्हणायचं, ॲग्रीमेंट म्हणायचं, कन्सेंट म्हणायचं. या सगळ्यांचा अर्थ असतो करार करणे. आणि याच्या विरुद्धार्थी शब्द आहे डिनाय करणे. याच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे? डिनाय करणे. म्हणजे सरळ सरळ आपण डिनाय करतो म्हणजे नकार देतो त्या गोष्टीला, त्याला म्हणायचं डिनाय. तर रॅटिफाय, कन्सेंट आणि ॲग्रीमेंट हे समान अर्थाचे शब्द आहेत. पुढचं बघा, रिस्ट्रेन करणं, डिटेन करणं आणि त्याचा अपोजिट आहे इन्साइट. आता रिस्ट्रेन करणं म्हणजे काय रे? की एखाद्याला ती गोष्ट करण्यासाठी अडथळा आणणं. ठीक आहे, म्हणजे न करू देणं, न करू देणं आहे ते. डिटेन म्हणजे काय? की तेच, की त्याला अटकाव करणं, त्याला काय करणं? अटकाव करणं असं आहे ते. आणि इन्साइट, इन्साइटचा अर्थ आहे, इन्साइटचा अर्थ आहे चिथावणी. इन्साइटचा अर्थ आहे चिथावणी देणे. काय आहे रे? तर चिथावणी देणे म्हणजे काय? की रिस्ट्रेन किंवा डिटेन करणे म्हणजे करू न देणे ती गोष्ट, आणि इन्साइट म्हणजे काय? त्याला चितावणी देऊन त्याला करायला लावणे ती गोष्ट. अर्थ कळतोय तुम्हाला? बघा, रिस्ट्रेन करणे मग त्याला करू नाही द्यायचं आहे, डिटेन करणे मग त्याला अटकाव करायचा आहे, त्याला प्रतिबंध करायचा आहे, तर त्याला आपण डिटेन असं म्हणतो. आणि इन्साइट, इन्साइट म्हणजे काय आहे? तर इन्साइटची स्पेलिंग बघून घ्या. त्याचा अर्थ आहे चिथावणी देणे, म्हणजे त्याला ती गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त करणे. ठीक आहे, अपप्रेरणा आपण ज्याला म्हणतो ते आहे ते. याच्यानंतर पुढचा शब्द आहे रिबिलेशियस. रिबेलियस, रिबेलियस, शियस नाहीये, टी आय नाहीये, टी आय नाहीये म्हणजे श नाहीये. सो याचा शब्द काय आहे? हा रिबेलियस, रिबेलियस. रिबेलियस, रेस्टलेस. रिबेलियसचा समानार्थाचा शब्द काय आहे? रेस्टलेस आहे. रिबेलियस म्हणजे काय रे? की जो नेहमीच हे करायला तयार असतो, कुठला तरी बंड करणारा. रिबेलियस म्हणजे काय? की तो नेहमीच एखाद्या गोष्टीसाठी बंड करायला उठतो, जो की रेस्टलेस आहे, शांत नाहीये, तो बंडखोर आहे. आणि त्याच्या विरुद्ध आहे सबमिसिव्ह. महत्वाचा शब्द आहे सबमिसिव्ह. सबमिसिव्ह म्हणजे काय आहे? तो नम्र आहे. आणि त्याच्या विरुद्धार्थी काय? तर रिबेलियस. त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे? रिबेलियस. त्याच्या समानार्थी आहे रेस्टलेस, आणि या दोघांचा अपोजिट आहे सबमिसिव्ह. सबमिसिव्ह आहे म्हणजे काय? सबमिसिव्ह म्हणजे सगळ्यात मिसळणारा आहे, सगळ्यांमध्ये मिसळणारा आहे, नम्र आहे, असं लक्षात ठेवण्यासाठी फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा शब्द बघा. पुढचा शब्द आहे रिलक्टंट. रिलक्टंट. आता रिलक्टंट म्हणजे काय? की मला ती गोष्ट नाही करायची. रिलक्टंट म्हणजे काय? तर मी इच्छुक नाहीये ती गोष्ट करण्यासाठी, त्याला म्हणायचं आहे रिलक्टंट. किंवा मी खूपच जास्त काय म्हणतोय, काळजी करतोय, मी लईच कॉशियस आहे. ठीक आहे, म्हणजे रिलक्टंटचाच समानार्थी शब्द आहे कॉशियस. रिलक्टंटचा समानार्थी शब्द आहे कॉशियस, म्हणजे मला करायचं पण नाहीये, माझी ती इच्छाच नाहीये करायची. ठीक आहे, आणि त्याच्या विरुद्धार्थी आहे अँक्शियस. त्याच्या विरुद्धार्थी काय आहे? अँक्शियस. अँक्शियस म्हणजे काय रे? तो लईच व्याकुळ आहे ती गोष्ट करण्यासाठी. त्याला असं झालं की मी कधी एखादी गोष्ट करतोय, तर त्याला म्हणायचं व्याकुळ, अँक्शियस. ती गोष्ट करण्यासाठी तो अँक्शियस आहे. आणि त्याच्या
विरुद्धार्थी शब्द आहेत रिलक्टंट आणि कॉशियस. रिलक्टंट आणि कॉशियस. अनविलिंग, अजून एक आहे शब्द त्याला अनविलिंग, म्हणजे त्याला करू नाही वाटत आहे, तो अनैच्छिक आहे, त्याला इच्छाच नाही आहे ती गोष्ट करण्याची. आणि त्याच्या अपोजिट काय की तो व्याकुळ असणं, त्याला अपोजिट काय आहे तो व्याकुळ असणं, ती गोष्ट करण्यासाठी तो जास्तच घाई करणं, फारच क्युरियस असणं त्या गोष्टीसोबत. म्हणजे क्युरियस येणार नाही, क्युरियस वेगळा आहे शब्द आणि अँक्शियस शब्द वेगळा आहे. पुढचा शब्द आहे प्रिव्हेंट आणि त्याला समानार्थी शब्द आहे हिंडर. प्रिव्हेंट म्हणजे काय अडवणे आणि अडवणेलाच दुसरा शब्द आहे हिंडर. आता हा हिंडर कसा लक्षात ठेवाल तुम्ही, तर तुम्हाला हाईड अँड सीक माहिती आहे, लपाछपी. हाईड अँड सीक शब्द माहिती आहे आपल्याला. हाईड म्हणजे काय लपणे आणि हिंडर म्हणजे काय आहे अडवणे. हिंडर म्हणजे काय अडवणे. हाईड अँड सीक वरून तो शब्द लक्षात ठेवू शकतो आपण. याच्यानंतर होल्ड करणं आणि ग्रास्प करणं. होल्ड करणं म्हणजे काय ठेवणं, हे करून ठेवणं, धरून ठेवणं, होल्ड म्हणजे काय. आणि त्याचा समानार्थाचा शब्द काय आहे ग्रास्प करणं. ग्रास्प करणं म्हणजे पण तेच आपण म्हणतो ना की याची ग्रास्पिंग पॉवर फार चांगली आहे, म्हणजे त्याला एखादी गोष्ट लवकर समजते, तो एखादी गोष्ट पटकन कॅच करतो, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे होल्ड. ग्रास्प आणि होल्ड समान अर्थाचे शब्द आहेत. पुढचा आहे वाईस आणि वाईस आणि पुढचा आहे स्मार्ट. वाईस आणि काय आहे स्मार्ट. तर वाईस म्हणजे काय तर चांगला आणि स्मार्ट म्हणजे पण काय आहे चांगला आहे. वाईसचा समानार्थी आहे स्मार्ट. वाईसचा समानार्थी आहे स्मार्ट. पुढचा आहे पॅसिव्ह आणि त्याच्या समानार्थी शब्द आहे यील्डिंग. पॅसिव्ह आणि यील्डिंग हे दोन समानार्थी शब्द आहेत. पॅसिव्ह म्हणजे काय तर निष्क्रिय, म्हणजे एखादी गोष्ट जर ऍक्टिव्ह नाहीये तर आपण तिला काय म्हणतो रे पॅसिव्ह म्हणतो तिला. आणि त्याचप्रमाणे तिचा समानार्थाचा शब्द आहे यील्डिंग. समानार्थाचा शब्द काय आहे त्याचा तर यील्डिंग हा शब्द आहे. मला वाटतं दिसत नसेल तुम्हाला कदाचित. हा तर समानार्थाचा शब्द आहे त्याला यील्डिंग. आणि यील्डिंगचा अर्थ काय आहे, यील्डिंगचा जर शब्दशः अर्थ बघितला तर तो आहे नमते घेणारा. त्याचा जर शब्दशः अर्थ बघितला तर तो आहे नमते घेणारा. तो फारच निष्क्रिय आहे आणि सतत तो मागेच राहतो किंवा नमते घेतो, तो नेहमीच नमते घेतो, त्याला म्हणायचं यील्डिंग. यील्डिंग अतिशय महत्वाचा शब्द आहे. पुढचा आहे एम्ब्लेझन आणि त्याचा समानार्थी शब्द आहे पोर्ट्रे करणं. तर पोर्ट्रे करणं म्हणजे काय एखादी कलाकृती आपण रंगवतो, चित्र काढतो तर त्याला आपण पोर्ट्रे म्हणतो. तर त्याच सेम त्याला म्हणायचं एम्ब्लेझिंग. एम्ब्लेम माहिती आहे तुम्हाला. एम्ब्लेम एम्ब्लेम म्हणजे काय असतात हे आपण जे पद्मश्री वगैरे बाकीचे जे पुरस्कार देतो तर त्या एम्ब्लेम आहे, ती प्रतिकृती आहे. तर त्या प्रतिकृतीवरती जे छापलेलं असतं त्याला काय म्हणायचं असं एम्ब्लेझन. त्याला काय म्हणायचं एम्ब्लेझन. म्हणजे काय म्हणू शकतो त्याला एकदम एक्झॅक्ट शब्द मराठीमध्ये तर ते त्याच्यावर छापणं किंवा ती प्रतिकृती बनवणं किंवा त्याच्यावरती कलाकुसर करणं वगैरे असं त्याला म्हणायचं एम्ब्लेझेन. आणि त्याचा समानार्थाचा शब्द काय आहे पोर्ट्रे करणं. पोर्ट्रे करणे म्हणजे चित्र काढणे, चित्र दाखवणे, ते पोर्ट्रे करणे. ठीक आहे चित्र. याच्यानंतर ब्लेज. ब्लेज म्हणजेच काय आहे रे फायर आहे. ब्लेजचाच अर्थ काय आहे ब्लेजचाच अर्थ आहे फायर. ब्लेजचा अर्थ काय आहे फायर अर्थ आहे. आता एक शब्द मला चांगला वाटला बघा ऑकवर्ड आणि क्लमझी. ऑकवर्ड म्हणजे काय मला नाही चांगलं नाही वाटत आहे, आपण म्हणतो ना मला लईच ऑकवर्ड वाटतंय म्हणजे मला चांगलं नाही वाटत आहे. म्हणजे काय समानार्थी शब्द आहे त्याचा बेढंग. क्लमझी. ऑकवर्डचा समानार्थी शब्द आहे क्लमझी. वाटत नाही आपल्याला पण तरी सुद्धा ऑकवर्डला समानार्थी शब्द क्लमझी हा दिलेला आहे. क्लमझी म्हणजे काय तो लईच बेढंग रूपामध्ये जर असेल, बेढंग असेल त्याला काय म्हणायचं क्लमझी म्हणायचं आहे. आणखीन एक महत्वाचा शब्द हा डन्स आणि इडियट. डन्स आणि इडियट. तर इडियट डान्स करतोय असं लक्षात ठेवा. तर इडियटला समानार्थी शब्द आहे डन्स. डन्स म्हणजे काय तर तो मूर्ख किंवा जड बुद्धी असलेला. ठीक आहे तर त्याला काय म्हणायचं डन्स. DUNCE डन्स. ठीक आहे. पुढचा आहे सिडेट. सिडेट आणि त्याला समानार्थी शब्द आहे कूल. सिडेटला समानार्थाचा शब्द आहे कूल. कूल म्हणजे शांत आणि सिडेट म्हणजे पण शांत. सिडेट म्हणजे पण काय आहे तो शांत आहे, शामक आहे. शांतलाच समानार्थाचा शब्द आहे शामक. ठीक आहे. मराठी कुठून आलं मध्येच. एकच मिनिट. पुढचा शब्द बघा. सॉरी आता आपण हे काय बघितलं रे तर हे आपण एकाच प्रश्नाचं इतकं सगळं बघतोय. आता पुढचा प्रश्न बघा.
द वर्ड इज स्पेल्ड इन 4 डिफरंट वेज आउट ऑफ विच इज द करेक्ट स्पेलिंग. द करेक्ट स्पेलिंग काय आहे? कमिटीची स्पेलिंग करेक्ट आहे. काय असते कमिटी? कसं लिहितो? COMMITTEE. तर असे शब्द लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये डबल ई असेल, डबल ए असेल, डबल टी असेल, डबल एखादं जे वर्ड्स आहेत तर ते आपण डबल 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 लिहिलेले जातात. कम्युनिकेशन असेल, ठीक आहे, कॉमन्सरेट असेल, तर असे शब्द लक्षातच ठेवायचे आहेत. आणि काय सांगितले स्पेलिंग करताना? तर स्पेलिंग करताना नेहमी लक्षात ठेवायचं की जो दिलेला शब्द आहे तो लिहून बघायचा. तो लिहून बघितला की त्याची स्पेलिंग आपोआप आपल्याला कळते. तुम्ही ज्यावेळेस स्पेलिंग वाचायला जाल तुम्हाला स्पेलिंग कळणार नाही. स्पेलिंग नेहमीच अशी सोडवल्या तरच तुमची स्पेलिंग बरोबर येणार आहे. पुढचं बघा. इट डॅश ऑलरेडी व्हेन आय डॅश ॲन अम्ब्रेला. इट काय रे? इट हॅड ऑलरेडी म्हणजे ऑलरेडी. इट हॅड ऑलरेडी. पुढचं काय? हॅड आलं तर हॅडच्या पुढे काय असतं रे? हॅडच्या पुढे नेहमीच असतो V3. हॅडच्या पुढे नेहमीच काय असतो? काय आहे रूल? हॅव, हॅज, हॅड. कुठे लिहू? हॅव असेल, दिसत नाहीये माझ्या मागे. हॅव असेल, हॅज असेल, हॅड असेल तर हॅव, हॅज, हॅडच्या पुढे ऑलवेज देअर अ थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. आपण नेहमीच काय घेतो? तिसरा फॉर्म घेतो वर्बचा. आणि त्यामुळे हॅडच्या पुढे नेहमीच काय पाहिजे रे? ईडी लागलेला किंवा थर्ड फॉर्मच पाहिजे आहे. तर हॅड ब्रॉट पण चालेल आणि हॅड स्टॉप पण चालेल. आता कुठलं लागतं ते बघू आपण. स्टॉप इथे लागतं का ब्रॉट इथे लागतं ते बघू. बघा. इट हॅड ऑलरेडी ब्रॉट रेनिंग वेन आय स्टॉप ॲन अम्ब्रेला. नाही, इट हॅड ऑलरेडी स्टॉप रेनिंग वेन आय बॉट ॲन अम्ब्रेला. म्हणजे ज्या वेळेस मी छत्री आणली त्यावेळेस ऑलरेडी पाऊस थांबलेला होता. ठीक आहे. आणि हॅव, हॅज, हॅडच्या पुढे नेहमीच काय येतं रे? V3 येतं. तर ते लक्षातच ठेवायचं आहे. आणि वाक्यात इथे शब्द टाकून बघितलं तरी सुद्धा आपल्याला त्याचा अर्थ कळतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येतं. ठीक आहे. 3 प्रश्न झाले हे. पुढचा प्रश्न बघा. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. डॅश वॉज अ बिग ऑडियन्स फॉर द कॉन्ट दॅट नाईट. ठीक आहे. तर काय येईल? इट वॉज येईल का की देअर वॉज येईल? काय येणार आहे? देअर वॉज. इट वॉज येईल का? नाही. इटचा वापर कशासाठी करतो रे आपण? तर इटचा वापर आपण सिंग्युलर साठी करतो. सिंग्युलर साठी करतो. इथं बरोबर आहे. इथं बरोबर आहे कारण इट वॉज दिले तर सिंग्युलरच पाहिजे त्याच्या मागे. मात्र इटचा वापर कुठे कुठे आपण करतो? तर किड असेल, चाइल्ड असेल, ॲनिमल असेल, बर्ड असेल तुमचा. ठीक आहे. तर एवढ्या गोष्टींसाठी आपण इटचा वापर करतो. एवढ्या गोष्टींसाठी. त्याचबरोबर निर्जीव वस्तू असतील तर आपण इटचा वापर करतो. निर्जीव वस्तू किड असेल, चाइल्ड असेल, ॲनिमल असेल, बर्ड असेल यांच्या मागेच आपण फक्त इटचा वापर करतो. आणि इटचा वापर आपण सिंग्युलर नाऊनसाठी करत असतो. सिंग्युलर नाऊनसाठी करतो. त्यामुळे इट तर येणार नाही कारण पुढे ऑडियन्स आहे. त्यामुळे ऑडियन्स काही निर्जीव नाहीये. त्यामुळे इटचा वापर येणार नाही. पुढचा काय येणार आहे? देअर. देअर. देअर वॉज अ बिग ऑडियन्स फॉर द कॉन्ट दॅट नाईट. तिकडे खूप जास्त त्या रात्री त्या ठिकाणी खूप जास्त पब्लिक आलेली होती किंवा खूप जास्त ऑडियन्स जी आहे तर ती आलेली होती. इथे बघा. जो हॅड असतो हा हॅडचा वापर आपण कुठे करतो? तर पास्ट परफेक्ट मध्ये करतो. पास्ट परफेक्ट मध्ये करतो आपण हॅव, हॅज, हॅड वापरतो. सॉरी, पास्ट मध्ये हॅड वापरतो आणि प्रेझेंट परफेक्ट मध्ये आपण काय वापरतो? हॅव वापरतो आणि हॅज वापरतो. आणि दोघांच्या पुढे सुद्धा आपण V3चाच वापर करतो. इथे पण V3 आणि इथे पण काय? तर V3च येणार आहे. आय हॅड फिनिश द वर्क, शी हॅड गॉन. आय हॅड फिनिश द वर्क. आय हॅड फिनिश द वर्क. मी ऑलरेडी माझं काम पूर्ण केलेलं आहे. शी हॅड गॉन. ती निघून गेली. ती निघून गेली. गॉन काय आहे? गो, वेंट आणि गॉन. गॉन काय आहे रे? तर त्याचं V3 आहे. गोचा V3 काय आहे? गॉन आहे. V2 काय आहे? वेंट आहे. V1 काय आहे? गो आहे. ठीक आहे. आणि V4 काय रे? V4 काय गोचा? V4 काय? गोईंग. V4 काय आहे त्याचा? गोईंग आहे. V4 म्हणजे ING लावायचा असतो त्याला. सो तो आहे गोईंग. ठीक आहे. 2nd नंबर उत्तर आहे त्याचं. वी राईज अप द सन ऑन एव्हरी संडे. वी राईज विथ द सन. वी राईज विथ द सन ऑन एव्हरी संडे. म्हणजे काय की दर संडेला, दर रविवारी आम्ही सूर्यासोबतच उठतो. सूर्यासोबतच आम्ही
उठतो. वी राईज विथ द सन ऑन एव्हरी संडे. बिसाइड द सन का नाही. ओव्हर द सन असतं का नाही. ओव्हर द माउंटेन्स असतं, तर ओव्हर नाही येणार तिथं. अप तर येणारच नाही. वी राईज अप द सन, वी राईज अप द सन नाही, वी वेकअप असतं ते. जो अपचा वापर असतो तो वी वेकअप यासाठी असतो. ठीक आहे. सन राईज अप यासाठी असतो तो, त्यामुळे अपचा वापर येणार नाही. काय येणार आहे ऑप्शन क्रमांक 4 विथ. आता अप कुठे कुठे वापरू शकतो आपण बघा. तर फूड प्राइजेस आर अप. इथं अप काय केलेलं आहे रे, तर अप इथं मेन वर्ब आहे. या वाक्यात अप काय आहे रे, तर इथं आहे तो प्रेपोजिशन. हा अप प्रेपोजिशन म्हणून दिलाय, हा विथ प्रेपोजिशन म्हणून दिलाय. मात्र फूड प्राइजेस आर अप, प्राइजेस आता वाढलेले आहेत. वाढलेचा अर्थ आहे तो मेन वर्ब आहे. हा अप इथे कशाचं काम करतोय, मेन वर्बचं काम करत आहे. एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वेगवेगळी कार्य करत असतं, लक्षात ठेवायचं आहे. ही क्लाइम्ड अप, ही क्लाइम्ब अप द स्टेप्स. अप द स्टेप्स आहे, इथं हा प्रेपोजिशन आहे. शी सॅट बिसाइड हर किड. बिसाइड म्हणजे काय रे, च्या बाजूला. बिसाइड म्हणजे काय, च्या बाजूला. शी सॅट बिसाइड हर किड. इथं बिसाइड काय आहे, प्रेपोजिशन आहे. दे सॅट वॉकिंग बिसाइड, दे वेअर वॉकिंग बिसाइड मी. ते माझ्या शेजारी चालत होते. इथं पण तो काय आहे, 1, 2 आणि 3. 3 मध्ये काय आहे रे, तो प्रेपोजिशन म्हणून वापरलेला आहे. आणि ह्या चौथ्या वाक्यामध्ये तो मेन वर्ब म्हणून अपने काम केलेलं आहे. ठीक आहे. इथं बिसाइड आहे, बिसाइड आहे, प्रेपोजिशन आहे. इथं अप प्रेपोजिशन आहे. इथे अप काय आहे, मेन वर्ब आहे. मेन वर्ब आहे तो. जेवढं चांगलं मराठीचं ग्रामर करता तसंच तुम्हाला इंग्लिशचं ग्रामर सुद्धा करायचं आहे. पुढचं बघा. चूज द अपोजिट इन मीनिंग टू द गिवन वर्ड. फॉरबिडन. फॉरबिडन म्हणजे काय रे, तर वर्जित करणं. फॉरबिडन म्हणजे काय, वर्जित करणे. तर बघा आता, अलाउड. अलाउड आहे का, प्रोहिबिटेड आहे का, अग्रीड आहे का, आणि फॉरसेकन आहे का. आता फॉरसेक म्हणजे काय, तुम्हाला या सगळ्या शब्दांचे अर्थ सांगते. अलाउड म्हणजे काय करणं, की परमिशन देणं. आणि फॉरसिक, मगाचा शब्द काय होता आपला, फॉरबिडन. फॉरबिडन म्हणजे काय, वर्जित करणं. एक तर अलाउड पण करताय आणि वर्जित पण करताय. ठीक आहे. सो दोन्ही काय आहेत, अपोजिट आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. फॉरबिडनचं अपोजिट वर्ड काय आहे, तर अलाउड. प्रोहिबिट म्हणजे काय, तर प्रतिबंध करणे. जो आपला शब्द आहे फॉरबिडन, तो त्याचा अर्थ आणि प्रोहिबिटेड याचा अर्थ समानच आहे. त्यामुळे हे काय आहे, समानार्थी शब्द आहेत. अग्रीड म्हणजे काय, ॲग्री होणे, कबूल होणे. तर ॲग्री या शब्दाचा अर्थ म्हणजे ॲग्रीडचा अर्थ आहे कबूल होणे. आणि फॉरसेकन, फॉरसेकन म्हणजे काय, की एखादी गोष्ट कायमची सोडून देणं. एखादी गोष्ट कायमची सोडून देणं. फॉरबिडन म्हणजे वर्जित करणं. फॉरसेक म्हणजे काय, की एखाद्याला कायमचं सोडून देणं किंवा एखादी गोष्ट कायमची सोडून देणं, याचा अर्थ आहे फॉरसेक. ॲग्रीड म्हणजे काय, तर कबूल होणं. प्रोहिबिटेड म्हणजे प्रतिबंध करणं. आणि अलाउड म्हणजे काय, की त्याला परमिशन देणं, अलाउड करणं. त्यामुळे फॉरबिडनचा अपोजिट वर्ड काय आहे, अलाउड. काय आहे, अलाउड आहे. ॲग्री आहे का, नाही. ॲग्रीचा अपोजिट आहे डिसॲग्री. ॲग्रीचा अपोजिट काय आहे, डिसॲग्री आहे. त्यामुळे तो त्याचा अपोजिट येणार नाही. चूज द अप्रोप्रिएट इनडायरेक्ट स्पीच. आय सेड टू हर, विल यू टीच मी स्विमिंग. आय सेड टू हर. आणि इथं काय आहे रे, काय आहे इथे, इथे आहे क्वेश्चन मार्क. विल यू टीच मी स्विमिंग. तर आय टोल्ड हर दॅट इफ शी विल टीच मी स्विमिंग. आय टोल्ड हर दॅट, मी तिला म्हणाले तू मला. शी, इफ शी विल टीच मी स्विमिंग. विल यू आणि विल यूच्या मुळे आपण काय केलेलं आहे, इफचा वापर केलेला आहे. विल यूच्या जागी म्हणजे विलच्या जागी आपण काय केलेलं आहे, इफचा वापर केलेला आहे. आणि यू म्हणजे कोण आहे, यू म्हणजे शी आहे. यू म्हणजे कोण आहे, शी आहे. त्यामुळे हरच्या जागी, सॉरी, हा हर जो आहे तेच, हरच्या जागी काय आलेला आहे, शी आलेला आहे. हा विल आहे तसाच आलाय, टीच आहे तसाच आलाय, मी आहे तसाच आलाय, स्विमिंग पण आहे तसाच आलाय. फक्त काय, आय सेड टू हर. आय सेड टू हरच्या जागी काय आलंय, आय टोल्ड हर. आय टोल्ड हर. आय सेड टू हर, विल यू टीच मी स्विमिंग. मी तिला म्हणाले तू मला स्विमिंग शिकवशील का. तर त्याचा इनडायरेक्ट स्पीच काय झाला, तर आय टोल्ड हर दॅट, मी तिला म्हणाले की तू मला स्विमिंग शिकवशील का. असंच आहे ते, सेमच आहे, सेमच आहे. बघा इथं सेमच आहे. फक्त तिथं काय केलंय रे, हरच्या जागी शी लिहायचं आहे. हरच्या जागी काय लिहायचंय, शी लिहायचंय.
आणि तो क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनचा काय करायचं आहे, इनडायरेक्ट स्पीच झाला. इनडायरेक्ट स्पीच झाल्यामुळे काय झालं, त्याचं विधान झालेलं आहे. विधान झालेलं आहे. म्हणजे आपण असं म्हणतो, एखाद्याला तिसऱ्याबद्दल सांगायचं असेल तर आपण असं म्हणतो की त्याने मला विचारलं की तू उद्या येशील का, काल तो मला विचारत होता तू उद्या येशील का, असं. पण ज्या वेळेस आपण दुसऱ्याला सांगतो त्यावेळेस ते वाक्य न राहता आपण त्याचं काय बनवतो, त्याचं आपण विधान बनवतो. त्यामुळे त्याचं उत्तर काय आहे, आय टोल्ड हर दॅट इफ शी विल टीच मी स्विमिंग. पुढचं बघा, प्रोव्हाइड करेक्ट ॲडवर्ब फॉर द गिवन ब्लँक. अच्छा, इथं एक हे आहे, इथं ब्लँक आहे. द मिनिस्टर स्पोक डॅश अबाउट द प्रॉब्लेम्स दॅट द स्टेट फेस. द मिनिस्टर स्पोक फ्रँकली. आता जिथं जिथं तुम्हाला LY दिसतोय ते LY वाले सगळे काय असतात, ॲडवर्ब असतात. ॲडवर्ब म्हणजे काय असतं, ही क्रिया विशेषण. म्हणजे जी क्रिया आहे ही क्रिया कशी घडली, कुठे घडली, कधी घडली, किती वेळा घडली, कुठे घडली, या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं असतात ती नेहमीच काय असतात, ॲडवर्ब असतात, क्रियाविशेषण असतात. त्यामुळे द मिनिस्टर स्पोक, मिनिस्टर बोलले. कसे बोलले, एकदम फ्रँकली बोलले की आपल्या राज्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याबद्दल ते एकदम फ्रँकली बोललेले आहेत. सो फ्रँकली. आता आहे आयडेंटिफाय द सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली. म्हणजे आता पंक्च्युएशन मार्क द्यायचा आहे. कॉमा ज्यावेळेस आपण बघितला होता स्वल्पविराम, तर त्यावेळेस सुद्धा आपण म्हणालेलो होतो की जी छोटी छोटी वाक्य असतात तर ती छोटी छोटी वाक्य वेगळी करण्यासाठी आपण कॉमाचा वापर करतो. तर सेम तसंच आहे की छोटी छोटी 2 वाक्य वेगळी करण्यासाठी आपण कॉमाचा वापर करतो. तर बघा, द फेअर गर्ल, द फेअर गर्ल कॉमा, म्हणजे हे पण बरोबर आहे, हे इथं बरोबर आहे, हे इथं बरोबर आहे. पुढे इन द कार इज माय सिस्टर. द फेअर गर्ल हा एक छोटं उपवाक्य झालं. इन द कार इज माय सिस्टर, इन द कार इज माय सिस्टर. तिची छोटी मुलगी कारमध्ये बसली आहे, ती माझी बहीण आहे. कारमध्ये बसली आहे, ती माझी बहीण आहे. हे पुढचं एक वाक्य आहे आणि मागचं जे वाक्य आहे हे एक वेगळं वाक्य आहे. त्यामुळे द फेअर गर्ल कॉमा इन द कार इज माय सिस्टर, इन द कार इज माय सिस्टर. 2 वाक्य वेगवेगळी करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, कॉमाचा वापर करतो, स्वल्पविरामाचा वापर करत असतो. त्यामुळे उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक 2. चेंज द व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. द गार्ड रिफ्यूज हिम ॲडमिटन्स. त्या गार्डने त्याला ॲडमिटन्स म्हणजे ॲडमिट करण्यासाठी म्हणजे आतमध्ये घेण्यासाठी त्याला नकार दिला. मग काय येणार रे, ॲडमिटन्स इज रिफ्यूज बाय द गार्ड और ॲडमिटन्स वॉज रिफ्यूज टू हिम बाय द गार्ड. हिम नाही टाकलात तरी चालेल. काय लिहायचं, ॲडमिटन्स इज रिफ्युज्ड बाय द गार्ड, इतकं सुद्धा चालणार आहे. पण हिम आहे त्यामुळे टू हिम लिहायचं. काय लिहिणार, ॲडमिटन्स वॉज रिफ्यूज टू हिम बाय द गार्ड. जो गार्ड इथं काय आहे, सब्जेक्ट आहे, तो इथे काय होणार, ऑब्जेक्ट होणार आहे. सब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट होणार आहे. म्हणजे त्याला प्रवेश नाकारला गेला. कोणाकडून, तर गार्डकडून. गार्डकडून त्याला प्रवेश नाकारला गेला. कडून लागलंय, कोणाला लागलंय, गार्डला लागलंय. मग असे आपण एक मराठीमध्ये बघितलं होतं बघा, ज्या वेळेस कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो तर हा कडून हा प्रत्यय लागलेला जो शब्द असतो तो कर्ता असतो आपल्या वाक्यामधला आणि इथं तो काय बनतो, इथं तो ऑब्जेक्ट बनतो. सब्जेक्ट जो असतो तो ऑब्जेक्ट बनत असतो. माहिती आहे तुम्हाला ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस करताना. सगळे नियम आणि सगळं पाठ करण्यापेक्षा जर आपण समजून घेतली एखादी गोष्ट तर ती आपल्याला पटकन समजते. आता पुढचं बघा, ही रिफ्यूज ॲडमिटन्स बाय द गार्ड. ही रिफ्युज्ड ॲडमिटन्स बाय द गार्ड असं येईल का, नाही. ही रिफ्यूज ॲडमिटन्स बाय द गार्ड असं येईल का, नाहीच येणार. गिव्ह अ सिंगल वर्ड. अ पर्सन हू ईट ऑल टाइप्स ऑफ फूड. काय म्हणतो त्याला आपण, ओमनिवोर्स. काय म्हणतो त्याला, ओमनिवोर्स असं म्हणतो. दे बिगॅन देअर जर्नी ॲट सनसेट. त्यांनी कधी त्यांची जर्नीची सुरुवात केली, तर सनसेटला. सो ॲट सनसेट. विच ऑफ द फॉलोइंग इज अ काउंटेबल नाउन. सो काउंटेबल काय असतं रे, हॅपीनेस असेल, सनशाईन असेल,
मटेरियल तर गोल्ड तर काय आहे, मटेरियल नाऊन आहे, काउंट नाही होत. सो सनशाईन आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. हॅपीनेस ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, त्यामुळे हे 1 2 3 हे काउंट होणार नाहीत. काउंट काय होईल, माईल, 2 माईल, 10 माईल, 5 माईल्स, तर माईल्स काउंट होणार आहे. द फ्लॉक ऑफ बर्ड्स टेल देम ऑल ओव्हर लंडन. द फ्लॉक ऑफ बर्ड्स टेल देम ऑल ओव्हर लंडन म्हणजे काय, टेल करणं म्हणजे काय रे, त्यांच्या पाठलाग करण्यासारखं आहे. टेल देम म्हणजे काय, की त्याला फॉलोड करण्यासारखं आहे, पाठलाग करणे, फॉलो करणे. सो ते म्हणतात बघा, पॅपराझी टेल द सुपरस्टार्स ऑर टेल द सेलिब्रिटीज, म्हणजे त्यांच्या पाठलागच करत असतात ते सेलिब्रिटीजचा सारखा. कोण, ते पॅपराझी म्हणजे जे फोटो बिटो काढणारी लोक असतात ती. तर त्याला काय म्हणायचं, त्याला टेल हा शब्द सुद्धा वापरला जातो आणि त्याला समानार्थाचा शब्द काय आहे, फॉलो करणे. काय आहे, फॉलो करणे. फ्लाइट म्हणजे काय रे, तर उडणे, उडणेचं क्रियापद, भूतकाळी क्रियापद आहे ते. माय फ्रेंड्स डॅश द प्राईम मिनिस्टर यस्टरडे म्हणजे साधा भूतकाळ. साधा भूतकाळ, साधा भूतकाळ आपण कशाने लिहितो, आणि जर इथे तुमचा हेल्पिंग वर्ब नसेल तर तुमचा V2 काय असायला पाहिजे. जर हेल्पिंग वर्ब नसेल तर काय, वर्बचा तुमचा V2 असला पाहिजे, म्हणजे वर्बचा सेकंड फॉर्म असला पाहिजे. तर इथे सेकंड फॉर्म काय आहे, सॉ. सीचं काय आहे, सॉ. सी होईल का, नाही होणार, कारण यस्टरडे कालची हे आहे, कालची घटना आहे, त्यामुळे सी येणार नाही. हॅव सीन असेल, हॅव सीन तर येणारच नाही, कारण घटना कालची असो, भूतकाळी पाहिजे. याच्यानंतर विल सी पण येणार नाही, कारण भूतकाळीच घटना आहे, त्यामुळे भूतकाळी असलेला एकच शब्द आहे सॉ. सिंपल पास्ट टेन्स मध्ये वाक्य आहे, कारण यस्टरडे बद्दल विचारलेलं आहे, म्हणून काय वापरायचं आहे, सिंपल पास्ट टेन्स वापरायचा आहे. चेन्नई इज डॅश फ्रॉम दिल्ली दॅन कलकत्ता. सो चेन्नई इज फार्दर, फार, फार्थर, फार्थेस्ट. काय आहे हे, फार, फार्दर आणि फार्थेस्ट म्हणजे खूप लांब आहे, खूप लांब आहे, आणि फार म्हणजे लांब आहे. सो डॅश फ्रॉम डॅश, ज्यावेळेस आपण काय करतो, कम्पेअर करत आहोत दिल्ली आणि कलकत्तामध्ये, चेन्नईचं डिस्टन्स दिल्लीत जास्त आहे का कलकत्त्याला जास्त आहे. सो त्यामुळे कंपॅरिझन करताना कंपॅरेटिव्ह डिग्री फार्दर काय लागणार आहे, फार्दर लागणार आहे. फर्दर नाही, फर्दर म्हणजे अजून, म्हणजे च्या शिवाय असं आहे ते. फिदर तर नाही, हे तर फेदर आहे. फेदर म्हणजे काय, पंख आहे तो पंख. लॉंग तर येणार नाही, कारण दोघांचं आपण कंपॅरिझन करतो, त्यामुळे लॉंग येणार नाही. रिजिड आहे, रिजिडचा अँटोनिम विचारलाय. रिजिडचा अँटोनिम काय असतो, फ्लेक्झिबल. रिजिड म्हणजे काय, की जो अतिशय रिजिड आहे. रिजिड म्हणजे काय, की जो काय म्हणतो रे रिजिडला आपण, आणि फ्लेक्झिबलला काय म्हणतो आपण, की तो कसाही वाकू शकतो, तो अतिशय फ्लेक्झिबल आहे. मात्र रिजिड म्हणजे काय, तो फारच जिद्दी आहे, जिद्दी. रिजिड, रिजिडला आपण जिद्दी म्हणू शकतो, रिजिडला आपण जिद्दी म्हणू शकतो. सॉफ्ट येईल का, नाही, सॉफ्टचं हार्ड असतं. सॉफ्ट अपोजिट कुणाचा आहे, हार्डचा आहे. रफ अपोजिट कुणाचा आहे, स्मूथचा आहे. रफ अपोजिट कोणाचा आहे, स्मूथचा आहे, स्मूथचा आहे. आणि रिजिडचं अनरिजिड असला काही शब्द नसतो. रिजिडचं काय आहे, फ्लेक्झिबल आहे. रिजिडचं काय आहे, फ्लेक्झिबल आहे. गिव अ सिंगल वर्ड, हे झालं. अच्छा, हे झालं ना, हा पेज परत आलाय. हा, अवे अवे यू स्काउंड्रल. अवे अवे यू स्काउंड्रल म्हणजे तू पळून जा रे नालायका, स्काउंड्रल. सो काय आहे ते, इंटरजक्शन आहे. काय आहे, इंटरजक्शन आहे. ॲडवर्ब म्हणजे काय, मगाशी आपण म्हणालो की क्रिया जी आहे ही क्रिया कशी घडली, कुठे घडली, किती वेळा घडली, कशा प्रमाणात घडली, तिचा प्रकार काय होता, स्लोली घडली, फास्ट घडली, हे जे शब्द आहेत की नाही, या शब्दांना काय म्हणायचं असतं, ॲडवर्ब म्हणायचं असतं. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय आहे, विशेषण आहे. इथं मी तुम्हाला एक्झाम्पल लिहून दिलेत बघा. आणि प्रेपोजिशन म्हणजे काय, तर शब्दयोगी अव्यय. ऑन असेल, इट असेल, अंडर असेल, बिलो असेल, विथ असेल, अपॉन असेल, बिसाइड असेल, हे सगळे काय आहेत, प्रेपोजिशन आहेत. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ ओमनीपोटंट. तर ओमनीपोटंटचा अर्थ काय असतो बरं, तर ऑल पॉवरफुल. ओमनीपोटंटचा अर्थ काय असतो ओमनीपोटंटचा, तर ऑल पॉवरफुल. द मॉरल लॉ इज अबाव द सिव्हिल लॉ. अबाव, अबाव काय आहे, तर अबाव काय आहे, या वाक्यामध्ये प्रेपोजिशन आहे. अबाव काय आहे, तर प्रेपोजिशन आहे. दिस कार इज डॅश बिटवीन दिस टू. दिस कार इज डॅश बिटवीन टू. ज्यावेळेस दोघांची गोष्ट येते, दोघांचा उल्लेख येतो, त्यावेळेस नेहमीच काय असते रे, तर नेहमीच असते कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि त्यामुळे काय येणार, बेटर येणार. बेटरचं काय आहे, गुड, बेटर, आणि सुपरलेटिव्ह काय त्याचा बेस्ट आहे. ठीक आहे. सो गुड पॉझिटिव्ह डिग्री,
बेटर कंपॅरेटिव्ह डिग्री आणि बेस्ट काय आहे सुपरलेटिव्ह डिग्री. सो दिस कार इज बेटर बिटवीन दीज टू. ही कार या दोघांमध्ये ही चांगली आहे. ठीक आहे. जेव्हा दोघांची गोष्ट येते तेव्हा कंपॅरिझन करायचं आणि एकालाच खूप चांगलं म्हणायचं असेल तर त्याला बेस्ट म्हणायचं. त्याला काय म्हणायचं बेस्ट म्हणायचं म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ते लिहायचं आहे. पुढचं बघा. ही हॅज लुक्ड एव्हरीवेअर बट ही कॅन नॉट फाउंड ही स्पेक्टॅकल्स. म्हणजे त्याने सगळीकडे बघितलं पण त्याचा चष्मा काही त्याला मिळाला नाही. नोवेअर त्याने कुठेच नाही बघितलं असं आहे का नाही. एव्हरीवेअर त्याने सगळीकडे बघितलं. एनीवेअर असतो का शब्द एनीवेअर. हॅव यू फाइंड इट एनीवेअर म्हणजे तुला कुठे भेटलं का ते कुठे. एनीवेअर म्हणजे काय कुठे तर कुठे येणार नाही. समवेअर म्हणजे काय कुठेतरी एका जागी समवेअर. काय आहे त्याचं उत्तर एव्हरीवेअर. त्याने सगळीकडे बघितलं पण चष्मा काही त्याचा भेटला नाही. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज अ प्रेपोजिशन. तर प्रेपोजिशन कुठला आहे एक्सेप्ट. एक्सेप्ट काय आहे प्रेपोजिशन आहे. एक्सेप्ट काय आहे प्रेपोजिशन आहे. ऍक्सेप्ट करणं काय ऍक्सेप्ट करणं म्हणजे वर्ब आहे. सांगायचं म्हणजे असं आहे ते वर्ब आहे. ऍक्सेप्ट करणं म्हणजे एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणं आणि स्वीकार करणं हा पार्ट ऑफ स्पीच कोणता आहे तर हा वर्ब आहे. पार्ट्स ऑफ स्पीच कुठला आहे वर्ब आहे. अवॉर्ड. अवॉर्ड काय आहे रे नाऊन आहे. अवॉर्ड मिळाला तिला. अवॉर्ड मिळाला तिला काय मिळाला अवॉर्ड मिळाला तो काय आहे नाऊन आहे. रिवॉर्ड म्हणजे सुद्धा नाऊन आहे. तिला बक्षीस मिळाले रिवॉर्ड सुद्धा काय आहे नाऊन आहे. मात्र एक्सेप्ट काय आहे एक्सेप्ट आहे प्रेपोजिशन. एक्सेप्ट आहे प्रेपोजिशन. चूज द वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन हू लुक्स ओनली द ब्राईट साइड ऑफ द थिंग्स. जो ज्याला की नेहमीच वस्तूतली ब्राईट साइड दिसते त्याला आपण काय म्हणतो ऑप्टिमिस्ट. त्याला आपण काय म्हणतो ऑप्टिमिस्ट. ही प्लेड क्रिकेट होल डे. ही प्लेड क्रिकेट होल डे. काय करायचं आहे क्वेश्चन मार्क टाकून आपल्याला क्वेश्चन टॅग बनवायचा आहे त्याचा. सो ही प्लेड क्रिकेट होल डे. ईडी लागलेला आहे. ईडी लागलेला असेल तर काय लिहिणार आपण डिडंट. काय लिहिणार डिडंट. आणि ही आहे तर हीच लिहिणार. झालं. कारण पास्ट टेन्स आहे आणि पास्ट टेन्स असल्यामुळे आपण कशाचा वापर करणार डिडंटचा वापर करणार. जर इथे हेल्पिंग वर्ब असता सपोर्टिंग वर्ब असता तर इथं आपण तोच सपोर्टिंग वर्ब घेतला असता. मात्र आहे का इथे सपोर्टिंग वर्ब नाहीये त्यामुळे आपण कशाचा वापर करणार डिडंटचा वापर करणार आहोत. ही प्लेज असतं तर रे ही प्लेज असतं तर ही प्लेज क्रिकेट होल डे असं असतं तर इथे आपण एस आहे तो काढला असता. हा एस काढला असता आणि इथे काय लिहिलं असतं डझंट ही. डझंट ही काय डझंट ही लिहिलं असतं. क्लिअर झालं इथपर्यंत. तर थांबूया इथे. याच्या पुढचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण GS आहे आणि मॅथ्स आहे तर ते बघून घेऊ. ठीक आहे थांबूया इथे.